नमस्कार मित्रांनो, द फ्युचर थिंकर या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी IMP असलेले GKचे प्रश्न बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, अशोक सराफ यांना कितवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला आहे? अशोक सराफ यांना कितवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटला आहे? उत्तर आहे मित्रांनो 19वा. प्रश्न दुसरा, नटरंग या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव काय आहे? नटरंग या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव आहे ऑप्शन क्रमांक 2 रवी जाधव. प्रश्न तिसरा, कोणता विषाणू इंटरनेटद्वारे संगणकात प्रवेश करतो? कोणता विषाणू इंटरनेटद्वारे संगणकात प्रवेश करतो? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 नीट नावाचा विषाणू. प्रश्न चौथा, इंग्रजांनी कोणत्या वर्षी गुलामगिरी बंदीवर आणणारा हुकूम जाहीर केला? इंग्रजांनी कोणत्या वर्षी गुलामगिरीवर बंदी आणणारा हुकूम जाहीर केला? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1827. प्रश्न पाचवा, 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे? 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 पॅरिस या शहरात. प्रश्न सहावा, प्रथम जनगणना कोणाच्या काळात झाली? प्रथम जनगणना कोणाच्या काळात झाली? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड मेयो यांच्या काळात. प्रश्न सातवा, आशिया कप 2023 चा उपविजेता कोणता देश आहे? आशिया कप 2023 चा उपविजेता कोणता देश आहे? उत्तर आहे मित्रांनो श्रीलंका. श्रीलंका हा उपविजेता आहे आणि आपला भारत हा विजेता आहे. प्रश्न 8, अलबत्त्या खलबत्त्या या नाटकाचे लेखक कोण आहे? अलबत्त्या खलबत्त्या या नाटकाचे लेखक आहे ऑप्शन क्रमांक 3 रत्नाकर मातकरी. प्रश्न 9, सर्वात पहिले उच्च न्यायालय कोठे स्थापन झाले? सर्वात पहिले उच्च न्यायालय कोठे स्थापन झाले? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता या शहरी. प्रश्न 10, कांदा कापताना डोळ्यात पाणी कोणत्या वायूमुळे येते? कांदा कापताना डोळ्यात कोणत्या वायूमुळे पाणी येते? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 अमोनिया. कांद्यामध्ये अमोनिया हा वायू असल्यामुळे तो कापल्यावर डोळ्यात पाणी येते. प्रश्न 11, शरीरातील सर्वात लहान अवयव कोणता? शरीरातील सर्वात लहान अवयव आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कानातील हाड. आणि शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे मांडीचे हाड, त्याला थिमर असे नाव आहे. प्रश्न 12, समान नागरिक कायदा कोणत्या राज्याने लागू केला आहे? समान नागरिक कायदा कोणत्या राज्याने लागू केला आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड या राज्याने. प्रश्न 13, भारतात कोणत्या पर्वताला निळा पर्वत म्हणतात? भारतात कोणत्या पर्वताला निळा पर्वत म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 निलगिरी. या नावातच नील आहे मित्रांनो, त्यामुळे निळा पर्वत म्हणजे निलगिरी असं लक्षात ठेवावे. प्रश्न 14, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 15, भारताचे सरन्यायाधीश कोण आहे? भारताचे सरन्यायाधीश कोण आहे? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 धनंजय चंद्रचूड हे भारताचे सरन्यायाधीश आहे. प्रश्न 16, शाकाहारी खाद्य पाकिटावर कोणत्या रंगाचा बिंदू असतो? शाकाहारी खाद्य पाकिटावर हिरव्या रंगाचा बिंदू असतो. प्रश्न 17, बिहू हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? बिहू हा नृत्यप्रकार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्याचा. प्रश्न 18, सरन्यायाधीशाची निवड कोण करते? सरन्यायाधीशाची निवड कोण करते? उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती.
राष्ट्रपती हे सरन्यायाधीशाची निवड करतात. प्रश्न 19. मुख्यमंत्री वयोश्री योजनेला कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे? मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेला आपल्या महाराष्ट्र राज्याने मान्यता दिली आहे. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न 20. विशाखापट्टणम येथे झालेल्या सोहळ्यात कोणते जहाज भारतीय नौदलात सामील झाले? विशाखापट्टणम येथे झालेल्या सोहळ्यात कोणते जहाज भारतीय नौदलात सामील झाले? उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. INS संधायक. INS संधायक हे जहाज भारतीय नौदलात सामील झाले आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.